डॉक्टर संजय ओक कोविड टास्क के प्रमुख आहेत। त्यांनी यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। डीजीसीआयनं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। आपल्या सोबत आहेत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख संजय ओक साहेब। डॉक्टर साहेब, आपण त्यांना विचारणार आहोत, सर सगळ्यात आधी ही लस कुणाकुणाला देण्यात येणार आहे आणि आता मोठा दिलासा असं म्हणावा का? निश्चित माझ्या दृष्टीनं प्रत्येक भारतीयाला आणि विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, संशोधक या सगळ्यांना अत्यंत अभिमान वाटावा आणि आत्मनिर्भरतेची ही एक प्रमुख पायरी ठरावी अशी आज दोन्ही भारतामध्ये तयार करणाऱ्या लसींना मान्यता मिळालेली आहे। हे एक महत्त्वाचा टप्पा आहे संपूर्ण कोरोनाच्या लढाईमधला। आपण असं ठरवलेलं आहे की ही लस आपण काही टप्प्याटप्प्यांमध्ये आपल्या समाजाला देणार आहोत। तर यातला पहिला टप्पा असेल की जी डॉक्टर मंडळी आहेत, नर्सेस आहेत, टेक्निशियन्स आहेत, वॉर्ड बॉयज आहेत, जे थेट ह्या कोरोनाच्या विषाणूशी भिडत आहेत, त्यांना पहिल्या टप्प्यात दिली जाईल। त्याच्यानंतर टास्क फोर्सने जे आयडेंटिफाय केलेलं आहे की 50 वर्षाच्या वरचे लोक जे आहेत त्यांनाही मिळेल। त्यातच जे डायबिटीज, हायपरटेन्शन यांनी बाधित असतील, जे जास्त करून ज्यांना आपण व्हल्नरेबल असं म्हणतो, तर ह्या व्हल्नरेबल ग्रुपला ही लस मिळेल। आणि त्याच्यानंतर आपण 50 वयोगटाच्या खालील जे मंडळी आहेत त्यांच्यासाठी या लसीचा आपण प्रयोग करू। नक्कीच ह्या दोन्ही लसी 110% सुरक्षित आहे असं स्वतः केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी आधीच म्हटलेलं आहे। नेमकं आता ह्या लसीकरणामध्ये मुंबईचे जे रुग्णालय आहेत तिथे काय परिस्थिती पाहायला मिळेल, तिथे काय योजना आखली जाईल, काय प्लॅन आहे का? पहिली गोष्ट ना, कोणतीही लस संपूर्णपणे सुरक्षित असते किंवा कोणतंही औषध असं होत नाही। त्याला छोटे छोटे का होईना साईड इफेक्ट्स हे असू शकतात। ते अत्यंत अल्प असे असतात की जिथे फक्त दुखणं, कधी थकवा येणं, कधी थोडासा ताप आल्यासारखं वाटणं, फार थोड्या लोकांना ज्याला ॲलर्जिक रिॲक्शन्स असं म्हटलं जातं त्या बघायला मिळतात। आजवर जो अभ्यास झालेला आहे केवळ भारतातच नाही जगामध्ये, त्यांनी असं दिसतंय की ह्या लसी सुरक्षित आहेत। आपण विचारलं मुंबई महानगरपालिकेला आरोग्यामध्ये काम करण्याचा प्रचंड अनुभव आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना महानगरपालिका, त्याचे डॉक्टर्स आणि संपूर्ण वैद्यकीय चमू सामोरा गेलेला आहे। आपली जी चारी महत्त्वाची 5 मेडिकल कॉलेजेस आहेत, ती मेडिकल कॉलेजेस आणि 4 पेरिफेरल हॉस्पिटल्स जी आपली आहेत, राजावाडी आहे आणि बाकीची काही, या ठिकाणी ही सेंटर्स आपण तयार केलेली आहेत। त्या ठिकाणी ड्राय रनही झालेला आहे। अशा प्रकारच्या लसी आपण यापूर्वी सुद्धा लसीकरणाचे कार्यक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवतो। त्याच्यामुळे हे फारसं अवघड किंवा न जमण्यासारखं असं ह्यात आमच्या दृष्टीनं काहीच नाही। नक्कीच मुंबईकरांची जी संख्या आहे त्यामध्ये ज्यांना कोविड झालेला आहे त्यांनी सुद्धा आणि जे बरे झालेले आहेत त्यांच्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत? नाही, तुम्हाला कोविड झालेला असला, आता मला स्वतःला कोविड झाला होता, किंवा तुम्हाला कोविड झाला नसला तरी दोन्ही लोकांनी ही लस घ्यायची आहे। फक्त ज्यांना आत्ता ॲक्टिव्ह कोविड आहे त्यांनी 14 ते 16 दिवस, 14 ते काही पुढचे दिवस थांबायची आवश्यकता आहे। पण ह्या